सुधा वर्गीस, ज्यांना सिस्टर सुधा किंवा दीदी म्हणूनही ओळखले जाते, त्या भारतातील एक समाजसेविका असून त्यांचा जन्म हा केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात एका सुसंस्कृत आणि सुस्थित कुटुंबात झाला. पण त्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशातील मुसाहर या महादलित समाजाच्या उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. 1965 साली त्या बिहारमध्ये आल्या आणि सिस्टर्स ऑफ नोट्रे डेम दे नामोर या धार्मिक संस्थेसोबत काम करत असताना त्यांनी गरीब आणि वंचित समाजाचे वास्तव्य जवळून अनुभवले. पुढे त्यांनी अध्यापनाची नोकरी सोडून 1986 मध्ये मुसाहर वस्तीत जाऊन राहण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्या समाजातील मुली आणि महिलांना शिक्षण, साक्षरता आणि स्वाभिमान मिळवून देणे हेच त्यांचे ध्येय बनले. त्यांनी आपल्या घरातूनच मुलींना वाचन, लेखन, शिवणकाम, भरतकाम यांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि पुढे या कार्याचा विस्तार करत नारी गुंजन या संस्थेची स्थापना केली. नारी गुंजन या संस्थेमार्फत सुमारे 50 केंद्रांमध्ये 1,500हून अधिक दलित मुलींना शिक्षण, आरोग्य सेवा, व्यावसायिक प्रशिक्षण, जीवन कौशल्य आणि हक्काविषयी जागृती दिली जाते. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रियपणे काम केले. 2015 मध्ये पटना येथे प्रेरणा ही निवासी शाळा सुरू केली, जिथे महादलित मुलींना औपचारिक शिक्षणासोबतच आत्मसंरक्षण आणि कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. पुढे गया येथे दुसरी प्रेरणा शाळा सुरू करण्यात आली. या शाळांमधील मुलींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये पदके जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक समता आणि मानवी हक्कांसाठी अखंड संघर्ष केला. त्यांना या महान कार्याबद्दल 2006 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.